नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 3 ट्रायंगल्स या नवीन चॅप्टरला आज आपण सुरुवात करणार आहोत। आणि या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण अतिशय साधा आणि सोपा एक थिअरम अभ्यासणार आहोत। थिअरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे त्रिकोणाच्या दूरस्थ अंतर कोणांच्या प्रमेय जो आहे तो प्रमेय आपण अभ्यासणार आहोत। आणि त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 3.1 ला आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात नवीन चॅप्टरला, ट्रायंगल्स। आणि या चॅप्टर मधील फर्स्ट कन्सेप्ट, इट इज थिअरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स, म्हणजे त्रिकोणाच्या दूरस्थ अंतर कोणांचा गुणधर्म किंवा प्रमेय। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रमेय अतिशय सोपा आहे। परीक्षेला ऍक्टिव्हिटी स्वरूपामध्ये आपल्याला प्रूव्ह दॅट मध्ये तो येऊ शकतो। 3 गुणांचा हा प्रश्न आपल्याला असू शकतो। या थिअरमचं स्टेटमेंट आहे, द मेजर ऑफ an exterior angle of a triangle is equal to the sum of its remote interior angles। म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं माप हे त्याच्या दूरस्थ अंतर कोणांच्या मापांच्या बेरजी इतकं असतं। आता हा प्रमेय समजावून घेण्यासाठी आपल्याला 2 कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे, एक्सटेरियर अँगल अँड इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स। आता एक्सटेरियर अँगल म्हणजे काय, ज्याला बाह्य कोन असं म्हटलं जातं, तर ज्या कोणानं त्रिकोणाच्या आंतर कोणांची रेषीय जोडी तयार केलेली आहे त्या कोणाला त्या त्रिकोणाचा बाह्य कोन असं म्हटलं जातं। देर आर 6 एक्सटेरियर अँगल्स टू एनी ट्रायंगल। प्रत्येक त्रिकोणाला 6 बाह्य कोन असतात। त्यातला एक बाह्य कोन आपण या ठिकाणी दाखवलेला आहे, PRS। दिस इज अन एक्सटेरियर अँगल। आता त्रिकोणाला 3 इंटेरियर अँगल्स म्हणजे आंतरकोन असतात। त्या आंतरकोनांच्या बाबतीमध्ये आपण आता 5वी 6वी पासून शिकत आलेलो आहोत। तर या बाह्य कोन PRS पासून दूरचे असलेले 2 आंतरकोन मी या ठिकाणी दाखवलेले आहेत, एक पिंक कलरने तर दुसरा ब्ल्यू कलरने दाखवलेला आहे। हा जो कोन आहे हा अँगल QPR, तर हा पिंक कलरने दाखवलेला अँगल PQR। दीज आर द 2 रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अँगल PRS अँड अँगल PRS इज अ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल PQR। म्हणजे कोन PRS हा या त्रिकोणाचा बाह्य कोन असून अँगल P आणि अँगल Q हे त्याचे रिमोट इंटेरियर म्हणजे दूरस्थ दूरचे आंतरकोन आहेत। आणि याची प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी म्हणजे या बाह्य कोणाचं माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजी इतकं असतं। आता पहा, आपल्याला थिअरम लिहिताना पक्ष साध्य म्हणजे गिव्हन टू प्रूव्ह या पायऱ्या आपल्याला लिहाव्या लागतात। मग यामध्ये आपल्याला गिव्हन काय आहे, तर देयर इज अ ट्रायंगल PQR आणि त्याचा अँगल PRS जो आहे तो त्याचा एक्सटेरियर अँगल आहे। म्हणून गिव्हन मध्ये आपण म्हटलंय अँगल PRS इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल PQR। म्हणजे PQR चा PRS हा जो ऑरेंज कलरने दाखवलेला आहे तो एक्सटेरियर अँगल आहे। एवढी माहिती आपल्याला दिलेली आहे, देअरफॉर इट इज अ गिव्हन। नाउ टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आहे, तर हा जो एक्सटेरियर अँगल आहे अँगल PRS इज इक्वल टू अँगल PQR प्लस अँगल QPR। म्हणजे हा जो अँगल आहे एक्सटेरियर तो या 2 अँगलच्या मेजरमेंटच्या सम इतका म्हणजे बेरजी इतका आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 2 मध्ये किंवा मला वाटतं 1 मध्ये आपण एक थिअरम, जो बेसिक थिअरम होता प्रकरण क्रमांक 2 मध्ये आपण तो अभ्यासलेला आहे, की अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, सम ऑफ ऑल 3 इंटेरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री। म्हणजे त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। त्या गुणधर्मापासून आपण सुरुवात करून आपला हा जो थिअरम आहे तो थिअरम आपण प्रूव्ह करणार आहोत। प्रूफ मध्ये पहिली स्टेप, द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री। त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। म्हणून आपण या ठिकाणी असं लिहूयात, अँगल PQR, दॅट मीन्स दिस अँगल
प्लस अँगल QPR, that means angle P, plus angle PRQ is equal to 180 degree. These three angles are interior angles of triangle PQR. हे तीनही कोण हे या त्रिकोणाचे म्हणजे PQR या त्रिकोणाचे आंतर कोण आहेत, त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. याला आपण समीकरण नंबर 1 असं म्हणूया. नाव there is another property of linear pair of angles. Angles in linear pair are supplementary. म्हणजे कोणांची रेषीय जोडी असेल तर ती परस्पर पूरक असते, त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणूयात अँगल PRQ प्लस अँगल PRS इज इक्वल टू 180 डिग्री. इट इज इक्वेशन नंबर 2. अँगल्स इन द लिनियर पेअर. म्हणजे हा जो एक्सटेरियर अँगल आपण गृहीत धरलेला आहे तो आणि या ट्रायंगलचा हा ऍडजेसंट इंटेरियर अँगल जो आहे हे एकमेकांचे लिनियर अँगल असल्यामुळे त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असणार आहे. आता पहा, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन से दॅट राईट हँड साइड्स ऑफ दीज इक्वेशन्स आर इक्वल, दॅट मीन्स 180 डिग्री. देअरफॉर लेफ्ट हँड साइड्स आर ऑल्सो इक्वल. देअरफॉर वी कॅन राईट फ्रॉम इक्वेशन 1 and 2 angle PRQ plus angle PRS, it is left hand side of equation 2 is equal to left hand side of equation 1, that means angle PQR plus angle QPR plus angle PRQ. म्हणजे या दोन इक्वेशनच्या डाव्या बाजू समान आहेत, उजव्या बाजू समान आहेत म्हणून डाव्या बाजू समान आहेत असं एक विधान आपण या ठिकाणी केलेलं आहे. आता या दोन जर बाजू आपण पाहिल्यात तर यामध्ये एक अँगल कॉमन आहे, तो म्हणजे अँगल PRQ. हिअर ऑल्सो अँगल PRQ. जेव्हा आपण हा इकडे ट्रान्सफर करू तो निगेटिव्ह होईल आणि दोघांचं सबट्रॅक्शन होऊन ते कॅन्सल होतील. दॅट मीन्स अँगल PRQ गेट्स कॅन्सल विथ इच अदर. वी गेट अँगल PRS इज इक्वल टू अँगल PQR प्लस अँगल QPR अँड दिस इज आवर टू प्रूव्ह. हे आपलं साध्य होतं. हा एक्सटेरियर अँगल आहे PRS, अँगल PRS, आणि त्याचं मेजरमेंट हे या दोन अँगलच्या समीतकं म्हणजे अँगल PQR and angle QPR यांची सम आहे. These two angles are remote interior angles of angle PRS. म्हणून हे आपलं साध्य जे आहे ते साध्य सिद्ध झालेलं आहे. म्हणजे एकूण 6 किंवा 5 स्टेप मध्ये आपलं हे जे प्रूफ आहे ते प्रूफ कम्प्लीट होत आहे. अतिशय सोपा हा थिअरम आहे. आता या थिअरमचं जर आणखी आपण काळजीपूर्वक निरीक्षण केलं, आकलन करून घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल की बाह्यकोन जो आहे त्रिकोणाचा त्या बाह्यकोनाची आणखी एक प्रॉपर्टी, एक गुणधर्म आपल्या समोर येईल. प्रॉपर्टी ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. हा जो एक्सटेरियर अँगल आहे तो प्रत्येक प्रत्येक दुरस्थ आंतरकोनांपेक्षा मोठा असतो. दुरस्थ आंतरकोनांच्या तो बेरजे इतका आहे. याचा अर्थ तो कोन या दोघांपेक्षाही मोठा असणार आहे. याच्यापेक्षाही मोठा असेल, याच्यापेक्षाही मोठा असेल. म्हणून याची प्रॉपर्टी तयार होते. An exterior angle of a triangle is always greater than its remote interior angle. म्हणजे बाह्य कोन हा त्याच्या दूरस्थ अंतरकोनापेक्षा मोठा असतो, दोघांच्या बेरजे इतका असल्यामुळे. आता ह्या ज्या दोन प्रॉपर्टीज आहेत म्हणजे मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल्स. म्हणजे बाह्य कोणाचं माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं, किंवा बाह्य कोणाचं माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांपेक्षा जास्त असतं. ही उपप्रॉपर्टी, उपगुणधर्म जो आहे तो गुणधर्म. आणि प्रकरण क्रमांक 2 मध्ये अभ्यासलेला अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या गुणधर्मावरती आधारित या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 3.1 मधील एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. यामध्ये भरपूर एक्झाम्पल्स आहेत. आपण यातील काही एक्झाम्पल्स आजच्या व्हिडिओमध्ये, तर उरलेली एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओ तयार करणार आहोत, त्यामध्ये आपण घेणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे. इन द फिगर अँगल ACD इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. ACD हा जो अँगल आहे तो एक्सटेरियर अँगल आहे. मेजर ऑफ अँगल B इज 40 डिग्री. मेजर ऑफ अँगल A इज 70 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अँगल ACD. म्हणजे ह्या बाह्य कोनाचं माप आपल्याला शोधायचं आहे. अँगल B आणि अँगल A दीज आर द रिमोट इंटिरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल अँगल ACD. इट इज एक्सटेरियर अँगल. म्हणजे हे अँगल A आणि अँगल B, कोन A आणि कोन B हे याचे दूरस्थ अंतरकोन आहेत.
मग बाह्य कोणाचं माप हे त्याच्या दुरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. हा एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी आपण या ठिकाणी वापरून अँगल ACD चं माप शोधणार आहोत. देअरफॉर angle ACD is an exterior angle of triangle ABC. Therefore, we can say that angle ACD is equal to angle A plus angle B. Here we use theorem of remote interior angle. या ठिकाणी आपण दुरस्थ आंतरकोनांचा जो प्रमेय आहे त्या प्रमेयाचा उपयोग केला आहे. बाह्य कोणाचं माप दुरस्थ आंतरकोनांच्या मापांचे बेरीज. Measure of angle A is 70 degree, measure of angle B is 40 degree. Replace these two angles with their measurements. Therefore, we get angle ACD is equal to 70 degree plus 40 degree. That means angle ACD is equal to 110 degree. This is our answer. हा एकदम साधा आणि सोपा प्रश्न 2 किंवा 3 गुणांसाठी 2 किंवा 1 गुणासाठी सुद्धा आपल्याला येऊ शकतो ऍक्टिव्हिटी स्वरूपामध्ये. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल, इन ट्रायंगल PQR, अँगल P is 70 degree, अँगल Q is 65 degree. Then find angle R. आता या ठिकाणी कोणती प्रॉपर्टी वापरावी लागेल तर त्रिकोणाचे 2 कोन जे आहेत त्या कोणांची माप आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. कोन P आणि कोन Q चं माप आपल्याला दिलेलं आहे आणि उरलेला जो कोन आहे कोन R त्याचं माप आपल्याला शोधायचं आहे. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. Therefore we can say that the measure of all angles of triangle is 180 degree. The sum of measures of all angles of triangle is 180 degree. Therefore angle P plus angle Q plus angle R is equal to 180 degree. Now replace angle P and angle Q by their measurements. That means 70 degree and 65 degree. We get 70 degree plus 65 degree plus angle R is equal to 180 degree. Now add these two measurements. That means 135 degree plus angle R is equal to 180 degree. Now transfer 135 degree to the right hand side. We get angle R is equal to 180 degree minus 135 degree. That means angle R is equal to 45 degree. म्हणजे कोन R चं माप जे आहे ते माप आपल्याला 45 अंश मिळालेलं आहे. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल इज द मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल आर x degree, x minus 20 degree, x minus 40 degree. Find the measure of each angle. म्हणजे एका त्रिकोणाच्या तीनही कोणांची माप ही आपल्याला x च्या स्वरूपामध्ये दिलेली आहेत. x या चलाचा वापर करून आपल्याला दिलेल्या मापांवरून आपल्याला त्या त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप या ठिकाणी शोधायचं आहे. इथं सुद्धा आपण त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते हा गुणधर्म वापरणार आहोत. Therefore the sum of the measures of all angles of a triangle is 180 degree. ही प्रॉपर्टी आपण वापरूयात आणि एक इक्वेशन तयार करूयात. x डिग्री प्लस x मायनस 20 डिग्री प्लस x मायनस 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180. ब्रॅकेट काढून टाकूयात. x थोड्या वेळा आपण डिग्री साइन देखील काढून टाकूयात. x प्लस आता प्रत्येक ब्रॅकेटच्या बाहेर पॉझिटिव्ह साइन असल्यामुळे आतील पदांचं साइन चेंज होणार नाही. x मायनस 20 प्लस x मायनस 40 इज इक्वल टू 180 डिग्री. x प्लस x या तीनही x ला सेम साइन असल्यामुळे त्यांची ऍडिशन 3x आणि 20 आणि 40 यांना साइन सेम असल्यामुळे त्यांची ऍडिशन निगेटिव्ह 60. दॅट मीन्स वी गेट 3x मायनस 60 इज इक्वल टू 180 डिग्री. Transfer 60 to right hand side. We get 3x is equal to 180 plus 60. That means 3x is equal to 240. Now transfer 3 to right hand side. We get x is equal to 240 divided by 3. That means x is equal to 80. That means value of x, it is 80. Now first angle, it is x degree and value of x is 80. That means first angle is of 80 degree. Second angle x minus 20, that means 80 minus 20, that means 60 degree. दुसऱ्या कोणाचं माप हे आपल्याला 60 अंश मिळालंय. तर थर्ड अँगल x minus 40 degree is equal to 80 minus 40, that means 40 degree. That means measures of all angles of given triangle are 80 degree, 60 degree and 40 degree. This is our answer. Now next example, the measure of one of the angle of triangle is twice the measure of the smallest angle and the measure of other angle is thrice the measure of the smallest angle. Then find the measure of all the three angles. म्हणजे एका त्रिकोणाचा एक कोन हा सर्वात लहान कोणाच्या दुप्पट तर उरलेला कोन हा सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे. तर त्या तीनही कोणांची मापे शोधा. अतिशय साधं आणि सोपं एक्झाम्पल. पुन्हा तीच प्रॉपर्टी आपण वापरतोय.
सुरुवातीला आपल्याला त्या त्रिकोणाचा सर्वात लहान कोन जो आहे तो काहीतरी चल स्वरूपामध्ये मानून घ्यावा लागेल. देअरफॉर लेट अस अझ्युम दॅट द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल इज एक्स. सर्वात लहान जो कोण आहे तो एक्स आहे असं आपण गृहीत धरूयात. मग दुसरा जो कोण आहे तो या लहान कोणाच्या ट्वाइस म्हणजे दुप्पट असणार. दॅट मीन्स 2x. देअरफॉर सेकंड अँगल इज इक्वल टू 2x अँड थर्ड अँगल इट इज थ्राइस द स्मॉलेस्ट अँगल. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे अँड अदर अँगल इज थ्राइस द मेजर ऑफ द स्मॉलेस्ट अँगल. म्हणजे तिसरा कोण जो आहे तो लहान कोणाच्या तिप्पट. दॅट मीन्स 3x असेल. दॅट मीन्स थर्ड अँगल इज 3x. नाव अगेन द प्रॉपर्टी सेम. द सम ऑफ the all angles of triangle is 180 degree. That means x plus 2x plus 3x is equal to 180 degree. That means these three terms have same signs. Therefore addition of these three terms is 6x is equal to 180 degree. या ठिकाणी फक्त आपलं पॉझिटिव्ह साइन चुकून झालेलं आहे. त्या ठिकाणी आपण इज इक्वल टू जे साइन आहे ते इज इक्वल टू साइन या ठिकाणी टाकूयात. बाय मिस्टेक त्या ठिकाणी आपलं पॉझिटिव्ह साइन मिळालं होतं. आता 6 जेव्हा आपण या ठिकाणी राईट हँड साइडला ट्रान्सफर करू त्यावेळेस आपल्याला मिळेल x इज इक्वल टू 180 अपॉन 6. दॅट मीन्स x इज इक्वल टू 30 डिग्री. नाव let us find the measures of all three angles. First angle, it is smallest angle, it is x and measure of x is value of x is 30 degree. म्हणजे लहान जो कोण आहे तो 30 डिग्री आहे. Second angle is 2x and 2 into value of x 30, it is 60 degree. दूसरा जो कोण आहे तो 60 डिग्रीचा मिळेल. थर्ड अँगल इज 3x. दॅट मीन्स 3 into 30 इट इज 90 डिग्री. तिसरा जो कोण आहे तो 90 अंशाचा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. नाव नेक्स्ट एक्झाम्पल. इन द फिगर मेजर्स ऑफ angles are given. Using these measures find the values of x, y and z. म्हणजे या आकृतीमध्ये काही कोणांची मापं दिलेली आहेत त्यावरून एक्स वाय आणि झेड या कोणांची माप आपल्याला शोधायची आहे. आता वेगवेगळी गुणधर्म आपण या ठिकाणी वापरणार आहोत. सुरुवातीला आपण झेड या कोणाचं माप जे आहे ते शोधून घेऊयात. अँगल झेड अँड अँगल EMR दीज आर द लिनियर अँगल्स. देअरफॉर इन सोल्युशन वी कॅन राईट अँगल EMN plus angle EMR is equal to 180 degree. These are linear angles. Measure of angle EMN it is Z plus measure of angle EMR it is 140 degree. Therefore replace angle EMN by Z and angle EMR by 140 degree. Transfer 140 to right hand side, we get Z is equal to 180 minus 140. That means angle Z is equal to 40 degree. आता याच प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण y हा जो अँगल आहे तो शोधू शकतो. अँगल TEN and angle MEN, these angles are pair of linear angles. Therefore we can write angle TEN plus angle MEN. Angle TEN plus angle MEN is equal to 180 degree. These are also linear angles. Therefore measure of angle TEN it is 100. Measure of angle MEN it is given y degree. Therefore transfer 100 to right hand side, we get y is equal to 180 degree minus 100. That means y is equal to 80 degree. आता z हा जो अँगल आहे तो शोधायचा असेल तर आपल्याला रिमोट इंटिरियर अँगलचा जो प्रॉपर्टी आहे ती वापरता येईल किंवा अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल वापरता येईल. या ठिकाणी पहा आपण अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल वापरणार आहोत. अँगल x प्लस अँगल y प्लस अँगल z इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा गुणधर्म आपण या ठिकाणी वापरतो आहोत. दॅट मीन्स x प्लस 80 मेजर ऑफ y इज 80 डिग्री, मेजर ऑफ z इज 40 डिग्री. जस्ट वे ऑफ फाइंड these values is equal to 180 degree. Now sum of these measurements is x plus 120 degree is equal to 180 degree. Transfer 180 to right hand side, we get x is equal to 180 minus 120. That means x is equal to 60 degree. These are the values of x, y and z. X is equal to 60 degree, y is equal to 80 degree and z is equal to 40 degree. These are our answers. Now next example. In the figure line AB is parallel to line D. Find the measure of angle DRE, this angle, and angle ARE, this angle. या दोन कोणांची माप आपल्याला शोधायची आहेत आणि काही कोणांची माप युजिंग द गिवन मेजर्स ऑफ सम अँगल्स. काही कोणांची माप दिलेली आहेत आणि लाईन AB इज पॅरलल टू लाईन D हे आपल्याला सांगितलेलं आहे.
आता या ठिकाणी पहा, सुरुवातीला आपण अँगल डी आर ई शोधण्यासाठी सुरुवातीला आपण अँगल डी शोधणार आहोत, आर डी किंवा त्याला डी आर असं आपण म्हणणार आहोत. दिस अँगल अँड दिस अँगल, अँगल बी ए आर, these two angles are alternate angles, interior alternate angles. If lines are parallel, this is a transversal AD, ही छेदिका आहे. आणि आंतरविक्रम कोणांचा गुणधर्म वापरला तर आंतरविक्रम कोण हे एकरूप असतात जेव्हा लाईन्स पॅरल असतात. इथं आपल्याला दिलेलं आहे लाईन ए बी इज पॅरल टू लाईन डी, therefore we can say that angle BAD, this angle is equal to angle EDR or angle EDA. These are interior alternate angles, and here these two lines are parallel. AD is their transversal, AD ही छेदिका आहे. या दोन रेषा समांतर असल्यामुळे आंतरविक्रम कोण हे एकरूप आहे. मग आता अँगल BAD चं मेजरमेंट 70 डिग्री दिलेलं आहे. याचा अर्थ अँगल EDR इज ऑल्सो 70 डिग्री. वी नो दॅट angle BAD is equal to 70 degree. It is given, therefore angle EDR is equal to 70 degree. म्हणजे हा आता 70 डिग्रीचा मिळालेला आहे. आता त्यावरून आपण अँगल ARE जो आहे तो शोधून घेऊयात. अँगल ARE इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल DRE. हा एक्सटेरियर अँगल आहे आणि याचं जे मेजरमेंट, याची जी प्रॉपर्टी आहे, measure of exterior angle of a triangle is equal to the sum of its remote interior angles. ही प्रॉपर्टी आपण वापरली. अँगल ARE is equal to angle EDR plus angle DER. DR is given, it is 40 degree, and just we find out the measure of angle EDR. It is 70 degree. Therefore, angle ARE is equal to 70 degree plus 40 degree. Therefore, angle ARE is equal to 110 डिग्री. आता अँगल DRE जो आहे तो शोधायचा असेल तर दोन प्रॉपर्टीज आपल्याला वापरता येतील. लिनियर पेअरची प्रॉपर्टी वापरता येईल किंवा अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल पण वापरता येईल. आपण सोपी प्रॉपर्टी वापरूयात, लिनियर प्रॉपर्टी. therefore अँगल ARE प्लस अँगल DRE is equal to 180 degree. This is a pair of linear angles and linear angles are supplementary. Therefore, now we know the measurement of angle ARE. It is 110 degree plus angle DRE is equal to 180 degree. Next step, transfer 110 to right hand side. We get angle DRE is equal to 180 minus 110. That means angle DRE is equal to 70 degree. This is our answer. म्हणजे हे 70 डिग्री असणार आहे. आता यामध्ये एकूण 10 प्रॉब्लेम्स आहेत. व्हिडिओची लेंथ वाढेल म्हणून मी हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतोय. याच्या सेकंड पार्ट मध्ये उरलेले 7 to 10 हे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण सेकंड पार्ट मध्ये अभ्यासूयात. आजच्या व्हिडिओचे जे घेतलेले एक्झाम्पल्स आहेत ते तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. तुमच्या सब्जेक्ट टीचर नक्की दाखवा. हा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.